नमस्कार, माझ्या लेटेस्ट ब्लाऊज डिझाईन बाय उषा हिरे या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर आपण आज एक ब्लाऊजची नवीन डिझाईन पाहणार आहोत. ती अशा प्रकारे मी बॅक साईडचं पार्ट कट करून असं डिझाईन स्टिच करायला घेतलेलं आहे. आता साईडचं जे एक्स्ट्रा कापड आहे ते आपण अशा पद्धतीने कट करून घेऊया. कारण अस्तर आपलं मेजरचं असतं आणि आपण साडीच्या म्हणजे कपडा जो असतो तो आपण एक्स्ट्रा कट करत असतो. असं मी दोन्ही बॅक साईड डिझाईनचे दोन्ही पार्ट कंप्लीट करून घेतलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता असं आपल्याला ही लेस लागणार आहे. ही लेस बघा मी लावून घेतलेली आहे. जिथं आपण डिझाईन केलेली आहे तिथं फक्त मला अर्ध्यात लावायची होती ती लेस. असं मी लेस लावून घेतलेली आहे आणि पायपिंग देखील येलो कलरची साडी असल्यामुळे मी येलो कलरची पायपिंग यूज केली इथं. अशा प्रकारे आपलं बॅक साईडची म्हणजे डिझाईन कंप्लीट झालेली आहे. आपण हे बॅक साईड ओपन आहे आपले म्हणजे मागे हुक आहेत. नॉड लावलेली आहे आणि खाली हुक लावून घेतलेली आहे. त्याचा फायनल लुक नंतर मी दाखवणारच आहे. आता आपल्याला फ्रंटला कप्स अटॅच करायचे आहेत. हे बघ तुम्ही पाहू शकता हे कप्स आहेत. हे आपल्याला फ्रंटच्या पार्टला अटॅच करायचे आहेत. असं आधी कप्स आपण फोल्ड करून घ्यायचं. डबल वेळा फोल्ड करायचं आणि मार्किंग करून घ्यायचं. आपलं जे पॉईंट येतं आहे की नाही मध्यभाग ते काढून घ्यायचं असं फोल्ड करून आणि अस्तरला आपण ते स्टिच करून घेऊया. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण स्टिच करून घेतलेले आहे. दोन्ही कप्स अटॅच करून घ्यायचं. एक्स्ट्राचा दोरा कट करून टाकायचं. आपल्याला कप्स जर अटॅच करायचे असतील तर त्याच्यासाठी आपल्याला अस्तरचे म्हणजे 4 पार्ट काढावे लागतात. असं आपण 2-2 काढतो. कप्स टाकायचे असतील तर आपल्याला फ्रंटचे 4 पार्ट लागतात आणि मग व्यवस्थित असं ॲडजस्ट करून घ्यायचं आणि योग वगैरे आपली जोडून झालेली आहे. तुम्ही पाहू शकता जो आपण फ्रंटचं थोडं ओपन बाजू जे कप्स आपण अटॅच करण्यासाठी ठेवलं होतं त्यात आपण टीप टाकून घेऊया. असं एक्स्ट्रा दोरा असेल तो कट करून टाकायचा. मी कसं ते जॉईन करायचं ते सविस्तर मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे मागचे एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याच्यात दाखवलेलं आहे. म्हणून मी आता काही जास्त त्याच्यावर बोलली नाही. आणि आपण आता बॅक साईड घेऊया आणि फ्रंट साईडला शोल्डर जोडून घेऊया. बघा अशा प्रकारे आपलं शोल्डर जोडून झालेलं आहे. आता दुसऱ्या बाजूला देखील आपण असं शोल्डर जोडून घेऊया. खूप सुंदर वाटते ही डिझाईन देखील. आता आपण साईड फिटिंग करून घेऊया. पहिले बाही जोडून घेऊया म्हणजे बाहीला व्यवस्थित आपण टीप टाकून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता आपली बाही जोडून झालेली आहे. आपण दुसरी बाही देखील तशीच जोडून घेऊया. बघा अशा पद्धतीने आपले दोन्ही बाही जोडून झालेले आहेत. आपण आता साईड फिटिंग करून घेऊया. आधी आपण सरळ बाजूने एक टीप टाकून घ्यायची आणि मग आतल्या बाजूला आपण दुसरी टीप टाकायची.
अशा प्रकारे आपण दोन्ही बाजूला आधी एक एक टीप टाकून घेतलेली आहे सरळ बाजूने. आता ती पलटवून आपण आतल्या बाजूला टीप टाकून घेऊया. अशा प्रकारे आपलं हे टीप टाकून झालेलं आहे. असं पलटवून आपण आता आतल्या बाजूला एक एक टीप टाकून घेऊया. ही स्ट्रॉची लेस खूप छान वाटते. बघा अशा पद्धतीने आपण आतल्या बाजूला पण एक एक टीप टाकून घेऊया आता. एक्स्ट्राचे दोरे कट करून टाकूया. आपण आता लटकन तयार करून घेऊया नॉडला. म्हणजे जेव्हा आपण फिटिंगची मार्किंग करू तेव्हा आपल्याला हे नॉड वगैरे असे बांधून घ्यायचे आहेत आणि मग फिटिंग करायला म्हणजे सोपं जाईल. कारण हे बॅक ओपन ब्लाऊज आहे आपलं. फ्रंटची बाजू पूर्ण बंद आहे. असे चौकोनी कापड आपण कट करून घेतलेलं आहे. म्हणजे घेतो त्या साईजपेक्षा थोडंसं मोठं घ्यायचं, कारण त्याला आपल्याला असं फोल्ड करायचं आहे. आधी थोडं टीप टाकून घ्यायची कोपऱ्यावर असं, आणि मग दोन्ही बाजूने जे आपण फोल्ड केलेलं आहे ते व्यवस्थित त्या नॉड आपण जिथं स्टिच केली तिथंच ते दोन्ही बाजूने आपण कोना घेऊन असं स्टिच करून घेऊया. म्हणजे थोडंसं लटकनला वेगळा आकार येईल ह्याच्याने. आपण नेहमी समोसा आकार देतो ना, त्याच्यापेक्षा हे थोडंसं असं गुलाबाच्या कळीसारखं असं आकार येतं. थोडंसं जाड काठ असल्यामुळे थोडं आपल्याला ते लटकनला शेप द्यायला ओढून घ्यायचं व्यवस्थित, असं काय असेल तर, म्हणजे थोडा रफ कपडा असेल तर. असं आपण आता दुसरे जे आपण नेहमीप्रमाणे समोसा लटकन तयार करतो तशा पद्धतीने अजून एक एक लटकन तयार करून घेऊया, म्हणजे काठाचे आपले. बघा किती सुंदर वाटत आहेत लटकन. आता आपण जिथं कोना काढलेला आहे तिथं हे लटकन म्हणजे नॉट स्टिच करून घेऊया. आपण दुसऱ्या बाजूला देखील आपण नॉड स्टिच करून घेऊया, म्हणजे लटकन आपले
दोन्ही बाजूला स्टिच करून झालेले आहेत. तर आपण बघूया आपल्या ब्लाऊजचं फायनल लुक कसं दिसतं ते. तर हे बघा आपली फ्रंटची बाजू आहे. जी फ्रंटची बाजू आपण घेतलेली आहे ती पूर्ण पॅक आहे आणि बॅक साईडला असं ओपन आहे. फ्रंटला आपण पंचकोनी गळा घेतलेला आहे. बॅक साईडला असं म्हणजे काय म्हणता येईल आता, त्रिकोण पण नाही म्हणता येणार, थोडंसं म्हणजे आपण वेगळं शेप दिलेलं आहे त्याला. आणि मध्ये आपण लेस लावून घेतलेले आहे आणि स्लीव्ज असे 3/4 आहेत. पण फायनल लुक खूप छान वाटतं ह्याचं पण. हे बघा, ह्या पद्धतीने आपल्याला इथं हुक लावायचे आहे आणि इथं ही नॉड पण सोडून आपण म्हणजे पूर्ण बॅक साईड आपली ओपन आहे. असं बघा, फ्रंटला असे पंचकोणी घेतलेले आहे. तिथे मी पायपिंग लावून घेतलेली आहे आणि साईडने छोटी अशी बारीक लेस लावून घेतलेली आहे. अशी येलो कलरची साडी असल्यामुळे मी येलो कलरची पायपिंग आणि लेस वापरलेली आहे. आणि हे लटकन म्हणजे ही लेस आहे आपली, जे खूप सुंदर असं लटकनचं लुक येतं. असं बॅक साईड पूर्ण ओपन आहे. त्याला हुक लावायचे आहेत आपल्याला. हुक मी अजून लावले नाहीत. इथं असे हुक लावायचे आहेत आपल्याला. तर तुम्हाला आजची ब्लाऊज डिझाईन कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही जर नवीन असाल माझ्या चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा. तर बघा, आपलं फायनल लुक असं आहे. चला तर मग, धन्यवाद.